पार्थ घाटगे, पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर. आम्ही तुमच्यासमोर टिकळी ही मालिका घेऊन येतोय. टिकळी ही एक अंधश्रद्धा आहे जी जास्त करून कोकणात असते ती, पण आणि आणखी बऱ्याच ठिकाणी असते की 3 मुलांनंतर जी मुलगी होते ती अपशकुनी असते असं म्हणतात. तर तो पाया घेऊन त्याच्यावर या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी ऍक्च्युली ही सिरियल आहे, पण एक मनोरंजनाच्या माध्यमातून हॉरर जॉनर आहे हा. त्यातून तुम्हाला या अंधश्रद्धेवर ही कशी खोटी आहे किंवा यात काही तथ्य नाही हे पटवून दिलंय. पण त्यासाठी एक इंटरेस्टिंग कथानक आहे. बाबाराव खोत जो म्हणजे मी जे कॅरेक्टर करतोय, अत्यंत निर्दयी, क्रूर आणि अंधश्रद्धाळू माणूस आणि खूप अहंकारी, पैशाचा अहंकार, सत्तेचा अहंकार असा असणारा तो माणूस. आणि त्याचा टिकळी अंधश्रद्धेवर प्रचंड विश्वास आहे. त्याला ज्यावेळी कळतं की त्याची बायको ही टिकळी होती आणि त्याला फसवून न सांगता टिकळी आहे हे न सांगता लग्न केलं, मग त्याचा त्याने छळ केला आणि तिला संपवलं. नंतर ही गोदा दुसऱ्या टिकळीचं कसं संरक्षण करते त्याची ही सगळी कथा आहे. तर फार सुंदर कथा आहे. वेद, माझा मुलगा वेद हा माझ्या मुलाचा रोल करतो. ही गोदा जी भूत आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला या सिरियल मध्ये गोड भूत बघायला मिळेल, जे तिला बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही कशी भूत. पण हेच वेगळेपण आहे सिरियलचं की आपण भूत ही संकल्पना खूप घाबरवण्यासाठी वगैरे वापरतो, पण हे भूत असं आहे की जे चांगल्या माणसांना मदत करतं आणि वाईट माणसांना घाबरवतं, असं भूत आहे. एखादा सुपर हिरो कसा असतो तशी सुपर वुमनच आहे एका प्रकारे, अशा पद्धतीचं हे भूत आहे. आणि हा बाबाराव खोत कितीही निर्दयी असला, किती क्रूर असला तरी स्वतःच्या फॅमिलीवर त्याचं प्रेम आहे. आईचं म्हणणं सगळं तो ऐकत असतो आणि मुलावर, वेदवर त्याचं प्रचंड प्रेम असतं. असं ते खूप मला हे कॅरेक्टर करायला खूप, प्रत्येकजण आता आपापल्या कॅरेक्टरविषयी बोलेल, पण मला हे कॅरेक्टर करायला खूप मजा आली. कारण निगेटिव्ह भूमिका आहे. याच्या आधीच्या माझ्या सिरियलमध्ये मी अगदी पॉझिटिव्ह, मुलीवर खूप प्रेम करणारा बाप अशी ती कथा होती सिंधुताईंच्या वडिलांची. आणि या कथेत एकदम टोटली वेगळं भिन्न कॅरेक्टर करायला मिळतं, त्यामुळे आणखी मजा येते. बरोबरचे सहकलाकार सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत, खूप चांगले आहेत, खूप मजा येते. आपण पूजा बरोबर बोलूया. नमस्कार. तर हो, सहकलाकार खूप सपोर्टिव्ह आहे, जसं किरण दादा म्हणाले. तर खूप मजा आहे. आम्हाला खूप मजा येते. एकतर दादा जसं म्हणाले तसं विषय वेगळा आहे आणि या जॉनरमध्ये आम्ही टिकळी ही गोष्ट जी घेऊन येतोय ती आम्हाला करताना पण मजा येते. असं जरी फिक्शन शो असेल तरी त्यातला एक प्रयत्न आहे छोटा की काहीतरी मेसेज पोहोचवायचा, की ही अशा प्रकारची अंधश्रद्धा ही दूर झाली पाहिजे. हे पात्र करताना अर्थात ऍक्टर म्हणून सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारची पात्र वेगवेगळ्या माध्यमात करायला आवडतातच, ते चॅलेंजिंग पण असतं. तर ही टिकळी जी आहे गोदावरी, तिला दुसऱ्या टिकळीला मदत करायची आहे. तिच्यासोबत जे अत्याचार झाले, ज्या प्रकारचे अत्याचार झाले ते तिच्यासोबत दुसऱ्या टिकळीसोबत होऊ नये म्हणून ती भूत म्हणून त्या दुसऱ्या टिकळीला मदत करते पूर्ण सिरियलवर. आता तुम्ही बघालच पुढे काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहेत. तर हो, आम्हाला आता जरी शूट करताना खूप मजा येते आणि एक्सायटेड आहोत की आता ते सगळ्या प्रेक्षकांना कसं वाटेल, काय वाटेल. तर आम्ही प्रतिक्रियेची वाट बघतोय सगळ्यांच्या. थँक्यू. पार्थ, काय सांगशील भूमिकेत?